घेता येईल. कोण सांगेल का रे स्पर्धात्मक फायदा म्हणजे काय? आपण बघितलेलं होतं बघा, मायकल पोर्टर यांच्या योगदानामध्ये आपण बघितलं होतं की स्पर्धात्मक फायदा म्हणजे काय आणि उच्च गुणवत्ता कशा पद्धतीनं त्या अनुषंगानं प्राप्त करता येते हे आपण बघितलेलं होतं. हा बरोबर, अगदी बरोबर. तर आता एक लक्षात घ्या की हा स्पर्धात्मक फायदा वरचढ असणे किंवा सरस असणे, मग कोणत्या बाबतीत सरस असू शकेल? कोणत्या बाबतीत सरस असू शकेल? एखादी व्यवसाय संस्था स्पर्धकापेक्षा अनम्यूट करायचे सर्वांनी. पीपीटी दिसते का आता सर्वांना? हॅलो, स्पर्धात्मक फायदा आलेला आहे ना? हा ठीक आहे. तर एखादी व्यवसाय संस्था स्पर्धकापेक्षा वरचढ असते किंवा सरस असणे म्हणजे स्पर्धात्मक फायदा होय. आता स्पर्धात्मक फायदा म्हणजे हे आपण फक्त अर्थ बघितला, पण कोणकोणत्या कार्यामधून स्पर्धात्मक फायदा निर्माण होऊ शकतो हे आपण बघितलेलं होतं की एखादी संस्था उत्पादन क्रियेमध्ये उत्कृष्ट असू शकेल. कुणाच्या दृष्टीने उत्कृष्ट असू शकेल? स्पर्धकाच्या दृष्टीने उत्कृष्ट असते. एखाद्या संस्थेची उत्पादन पद्धती चांगली असेल, लवचिक असेल. लवचिक उत्पादन पद्धती म्हणजे काय हो? तर अनेक वस्तू वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या ग्राहकांच्या आवश्यकतेनुसार या ठिकाणी वस्तू आणि सेवांची निर्मिती करत असेल संस्था, तर ती सुद्धा या ठिकाणी स्पर्धात्मक फायदा मिळवण्यास पात्र ठरते. मोठ्या आकाराचा फायदा घेत असेल, म्हणजे मोठ्या प्रमाणावर खरेदी केली असेल, मोठ्या प्रमाणावर वितरण व्यवस्था असेल, तर त्या अनुषंगाने देखील त्यांना फायदा मिळू शकतो. तर हा जो फायदा आहे, हा फायदा कोणकोणत्या मार्गाने मिळू शकतो त्याचे मार्ग आपण मागल्या लेक्चरमध्ये या ठिकाणी थोडक्यात चर्चा केलेली होती. उत्पादन कार्यामधून मिळू शकतो, संशोधन आणि उत्पादन विकास यामधून मिळू शकतो. त्यानंतर विपणन मध्ये या ठिकाणी तुमची जर चांगली प्रगती असेल किंवा विपणन साखळी अत्यंत या ठिकाणी कार्यक्षम असेल तर त्यामधून स्पर्धात्मक फायदा मिळू शकतो. वित्त व्यवस्थापन कसं आहे यावरती स्पर्धात्मक फायदा मिळू शकतो. संस्थेतील मनुष्यबळ व्यवस्थापन कसं आहे किंवा मानवी संबंध कसे आहेत यावरती स्पर्धात्मक फायदा मिळू शकतो. आणि संस्थेची या ठिकाणी निगम पातळी, नावलौकिक किती आहे, कोणकोणत्या क्षेत्रामध्ये आपण नावलौकिक मिळवलेला आहे यामध्ये देखील याचा स्पर्धात्मक फायदा मिळू शकतो. आता या अनुषंगाने बघा, आपणाला अगोदर याचा विचार करावा लागतो की उद्योगाची संरचना कशा पद्धतीने आहे आणि स्पर्धात्मक जे बल घटक आहेत हे बल घटक उद्योग संस्थेवरती या ठिकाणी कशा पद्धतीनं हे इफेक्ट करतायत किंवा या ठिकाणी उद्योग संस्थेमध्ये या बल घटकांचं जे महत्व आहे ते महत्व आपणाला या ठिकाणी जाणून घ्यावं लागतं. हे बल घटक कोणते आहेत? पुरवठादार हा एक नंबरचा घटक आहे. त्यानंतर उद्योगातील स्पर्धक किंवा सध्या अस्तित्वात आलेले व्यवसाय संस्थांमधील चढाओढ हा दुसरा बल घटक आहे. तिसरा बल घटक आहे तो खरेदीदार आहे. चौथा बल घटक आहे तो पर्यायी वस्तू किंवा सेवा आहे. आणि पाचवा बल घटक आहे संभाव्य प्रवेशोत्सुक आहे. म्हणजे बघा की हे जे आहे ह्या प्रत्येकाची काय झालेलं आहे बघा की मी बाण दाखवलेला आहे तो कशावरती परिणाम होणार आहे? 2 नंबरवरती परिणाम होणार आहे बघा. उद्योगातील स्पर्धक आणि सध्या अस्तित्वात आलेल्या व्यवसाय संस्थांमधील चढाओढ ही किती तीव्र आहे यावरती या ठिकाणी आपणाला ह्या बल घटकांचं महत्व या ठिकाणी जाणून घ्यावं लागतं. आणि त्या दृष्टिकोनातून व्यवसाय संस्था ही या ठिकाणी आपणाला अशा पद्धतीनं की जी स्पर्धात्मक फायदा मिळवण्याच्या दृष्टिकोनातून धोरणं ठरवावी लागतात. आता पुरवठादार, किती पुरवठादार आहेत आणि त्यांची सौदा शक्ती किती आहे यावरती पुरवठादारांच्याकडून मिळणारं सहकार्य अवलंबून असतं. लक्षात घ्या. कारण समजा 4-2च पुरवठादार असतील आणि त्यांच्याकडूनच आपल्याला कच्चा माल खरेदी करावा लागत असेल तर ते ज्या किमतीला सांगतील त्या किमतीला खरेदी करावं लागेल आणि ज्या पद्धतीनं ते पुरवतायत त्या पद्धतीनं तुम्हाला स्वीकारावं लागेल. तर म्हणजे पुरवठादार तुमचे किती आहेत यावरती
तुमची या ठिकाणी स्पर्धात्मक पॉवर अवलंबून आहे. उद्योगातील स्पर्धक आणि सध्या अस्तित्वात असलेले स्पर्धक यांच्यावर परिणाम होणार आहे याचा सर्वांचा. लक्षात घ्या, हे 4 जे घटक आहेत, हे 4 घटक म्हणजे वेगवेगळे या ठिकाणी 4 चौकोन मी दिलेले आहेत, त्या सर्वांचा परिणाम ह्या स्पर्धकावरती किंवा सध्या अस्तित्वात असणाऱ्या स्पर्धकावरती हे परिणाम होणार आहे. त्यानंतर खरेदीदार. खरेदीदार म्हणजे कोण? ग्राहक. ग्राहक या ठिकाणी किती आहेत आणि कोणकोणत्या प्रकारचे आहेत यावरती या ठिकाणी तुमची स्पर्धा शक्ती अवलंबून असेल. जर तुम्हाला या ठिकाणी उच्च उत्पन्न गटातील ग्राहक असतील ना तर तुमची स्पर्धा शक्ती चांगली असेल. मात्र निम्न उत्पन्न गटातील ग्राहक असतील ना तर ते ग्राहक जे आहेत ना ते ग्राहक लगेच ट्रान्सफर होतात. एखाद्या वस्तूंची जर या ठिकाणी आपल्या वस्तूपेक्षा कमी किंमत असेल आणि दर्जा जरी या ठिकाणी निकृष्ट असेल तरी देखील या ठिकाणी ते ग्राहक तिकडे आकर्षले जाणार आणि आपल्यावरती परिणाम होणार. म्हणजे याचा देखील परिणाम या स्पर्धात्मक फायद्यावरती होणार. त्यानंतर पर्यायी वस्तू आणि सेवा किती उपलब्ध आहेत यावरती तुमची स्पर्धात्मक शक्ती अवलंबून आहे. स्पर्धा शक्ती. कारण जर अनेक पर्यायी वस्तू असतील आणि या पर्यायी वस्तू जर प्रचंड स्पर्धेत या ठिकाणी विकल्या जात असतील तर या ग्राहकाला पसंतीसाठी प्रचंड वाव मिळतो आणि त्यामुळं त्याला ही आपलीच वस्तू घेतली पाहिजे असं अनिवार्य बंधन राहत नाही. मग तो तुलना काय करतो? पर्यायी वस्तूमध्ये मग कोणती घ्यावी असा विचार करतो. तुलना करण्यासाठी तो अगोदर किमतीचा विचार करतो, त्यानंतर गुणवत्तेचा विचार करतो, त्यानंतर ग्राहक सेवेचा विचार करतो, त्यानंतर विक्रोत्तर सेवेचा विचार करतो. या पर्यायी वस्तू किती आहेत यावरती देखील या ठिकाणी तुमची स्पर्धा शक्ती. आणि संभाव्य प्रवेशोत्सुक किती आहेत म्हणजे आपल्यासारखाच उद्योग करणारे किती प्रवेशोत्सुक किंवा किती नवीन संस्था या ठिकाणी संभाव्य 1 वर्षामध्ये 2 वर्षामध्ये या ठिकाणी निर्माण होणार आहेत यावरती ही स्पर्धा शक्ती अवलंबून असते. तर हे जे आहे या सर्वांचा विचार जर केला तुम्ही तर या सर्वांच्या दृष्टिकोनातून तुम्हाला विशिष्ट असं धोरण ठरवावं लागेल आणि त्या धोरणामधून या ठिकाणी आपण कशा पद्धतीनं या ठिकाणी यशस्वीपणे हे सर्व घटक या ठिकाणी मॅनेज करतोय किंवा त्यांच्यामध्ये समन्वय साधतोय यावरती या ठिकाणी स्पर्धात्मक फायदा अवलंबून असतो. म्हणजे हे स्पर्धात्मक जे बल घटक आहेत त्याचा देखील स्पर्धात्मक फायदा घेण्यासाठी आपल्याला विचार करावा लागतो. म्हणजे आपण 2 टप्प्यात हे पाहिलं की स्पर्धात्मक फायदा म्हणजे काय आणि स्पर्धात्मक फायदा कोणत्या मार्गाने मिळू शकतो आपण दुसऱ्या टप्प्यात बघितलं. आणि तिसऱ्या टप्प्यात आपण स्पर्धात्मक बल घटक कोणते आणि त्याचा काय परिणाम होऊ शकतो याचा या ठिकाणी अभ्यास करणं गरजेचं आहे. आणि तदनंतर मग स्पर्धात्मक फायदा मिळवण्यासाठी आपल्याला मग व्यूहरचना आखावी लागते आणि त्या व्यूहरचनेमध्ये 2-3 कन्सेप्ट आपल्याला या ठिकाणी पाहाव्या लागणार आहे. त्यामधील मूल्य व्यवस्था एक असणार आहे, मूल्य साखळी आहे, मूल्य साखळी. त्याचबरोबर या ठिकाणी दुसरी जी आहे ते स्पर्धात्मक डावपेच किंवा व्यूहरचना अशी एक असणार आहे. त्याचबरोबर तिसरी या ठिकाणी परिव्यय नेतृत्व किंवा खर्च नेतृत्व असणार आहे. तर हे एक या ठिकाणी आपल्याला कन्सेप्ट बघणं गरजेचं आहे स्पर्धात्मक फायद्यासाठी. तर बघा, मूल्य साखळी म्हणजे काय हे आपल्याला जाणून घ्यावं लागेल आणि त्या दृष्टिकोनातून मग स्पर्धात्मक फायदा मिळवण्यासाठी प्रयत्न करावा लागेल. स्लाइड मध्ये काय सांगितलेलं आहे बघा, मी मायकल पोर्टर यांनी असे प्रतिपादन केले की स्पर्धात्मक फायदा मिळवणे आणि टिकवणे हे संस्थेच्या मूल्य साखळीवर अवलंबून असते. लक्षात घ्या. आता अगोदर आपल्याला काय करायला पाहिजे, मूल्य साखळी म्हणजे काय समजून घ्यायला पाहिजे. म्हणजे स्पर्धात्मक फायदा कसा अवलंबून आहे याचा या ठिकाणी विचार करता येईल आणि तो आपल्याला कसा घेता येईल यावरती या ठिकाणी धोरण ठरवतं. त्या पुढे सांगितलेलं आहे बघा, व्यवसाय संस्था खरेदीदाराला जी वस्तू किंवा सेवा पुरवते त्यासाठी खरेदीदार जी रक्कम देण्यास राजी असतात किंवा तयार असतात ती रक्कम म्हणजे मूल्य होय. पहिल्यांदा ह्या कन्सेप्टचा अर्थ समजून घ्या. मूल्य म्हणजे काय, तर आपल्या वस्तूची किंमत असा साधा अर्थ घेतलाचा तरी चालेल. कारण
जी वस्तू किंवा सेवा खरेदी करण्यासाठी ग्राहक जी किंमत देतात ना, त्या किमतीला आपण मूल्य असे म्हणणार आहोत. म्हणजे समजा आपली एक वस्तू जर 10 रुपयाला या ठिकाणी विकली जात असेल तर 10 रुपये हे या ठिकाणी त्या वस्तूचे मूल्य आहे. पुढे काय सांगितले बघा त्यामध्ये, त्यानंतर म्हणजे विक्रीचे एकूण प्रमाण व प्रति नग किंमत याचा गुणाकार म्हणजे एकूण मूल्य होय. बघा काय सांगितलं. आता म्हणजे एकूण उत्पन्न असंच लक्षात घ्या. एकूण मूल्य म्हणजे विक्री किती झाली त्याची संख्या. समजा 10,000 वस्तू विकल्या आणि त्याची जी किंमत आहे त्या किमतीनं जर या ठिकाणी गुणलं तर त्याचं या ठिकाणी एकूण मूल्य आपल्याला मिळतं. मूल्य म्हणजे काय लक्षातच ठेवायचं. मूल्य म्हणजे ग्राहक आपल्या वस्तूला किंवा सेवेला जी किंमत द्यायला तयार आहेत किंवा राजी आहेत त्या किमतीला आपण म्हणणार आहोत मूल्य. आणि एकूण मूल्य कसं काढणार आहोत. एकूण मूल्य म्हणजे एकूण विक्रीचे प्रमाण गुणिले या ठिकाणी एका नगाची किंमत, याचा गुणाकार म्हणजे एकूण मूल्य होय. पुढे काय सांगितलंय बघा. व्यवसाय संस्थेला मिळणारे मूल्य हे जेव्हा मूल्य निर्मितीसाठी लागणाऱ्या खर्चापेक्षा जास्त असते तेव्हा ती व्यवसाय संस्था फायदेशीर ठरते. आता लक्षात घ्यायचं आहे आपल्याला. काय काय आपण बघितलं. मूल्य साखळी एक बघायला लागलेलं आहे. मूल्य साखळी म्हणजे त्यामध्ये या ठिकाणी कशी या ठिकाणी चेन तयार झालेली आहे ते आपण पाहणार आहोत. तर यामध्ये मूल्य हे अगोदर घटक पाहिला आणि मूल्य किती असल्यानंतर आपल्याला फायदा होतो बघा. इथं सांगितलेलं आहे व्यवसाय संस्थेला मिळणारे मूल्य हे जेव्हा मूल्य निर्मितीसाठी लागणाऱ्या खर्चापेक्षा जास्त असते तेव्हा ती व्यवसाय संस्था फायदेशीर ठरते. आता मूल्य निर्मितीसाठी लागणारा खर्च म्हणजे काय हो. आपला एकूण खर्च. उत्पादन खर्च म्हणू नका, एकूण खर्च म्हणा. समजा आपण या ठिकाणी एक मोबाईल निर्मिती करतोय आणि मोबाईल निर्मितीसाठी आपणाला या ठिकाणी 5,000 रुपये खर्च येतोय. तर 5,000 रुपये हे या ठिकाणी आपल्या दृष्टीनं प्रोडक्शन कॉस्ट नाही, टोटल कॉस्ट असं म्हणावं लागेल. आणि तो जर तुम्ही 5,500 ला विकत असणार ना तर हे 5,500 रुपये जी आहे ती किंमत आहे. म्हणजे ग्राहक 5,500 रुपये द्यायला तयार आहेत पण ती वस्तू कितीची आहे 5,000 ची आहे. म्हणून तुम्हाला या ठिकाणी 500 रुपये नफा होईल. थोडक्यात हे वेगळ्या शब्दात त्यांनी मांडलेलं आहे बघा. व्यवसाय संस्थेला मिळणारे मूल्य हे जेव्हा मूल्य निर्मितीसाठी लागणाऱ्या खर्चापेक्षा जास्त असते तेव्हा ती व्यवसाय संस्था फायदेशीर ठरते. आणि फायदेशीर असावीच लागते व्यवसाय संस्था. कारण ग्राहकाच्या दृष्टिकोनातून त्या वस्तूची किंमत जी आहे ना ती उत्पादन खर्चापेक्षा या ठिकाणी जास्तच असणार. कारण त्यामध्ये नफा समाविष्ट झालेला असतो. आणि म्हणून हे तत्व आपण व्यवस्थापकांनी सातत्यानं लक्षात ठेवलं पाहिजे की ग्राहकाकडून जी या ठिकाणी किंमत मिळणार जी आहे ती किंमत ही मूल्य निर्मितीपेक्षा या ठिकाणी जास्त असली पाहिजे. ती व्यवसाय संस्था फायदेशीर ठरते. खरेदीदाराच्या लाभासाठी मूल्य निर्माण करणे व मूल्यापेक्षा कमी खर्चात ते साध्य करणे हे व्यवसाय संस्थेचं उद्दिष्ट असतं. आता बघा स्पर्धात्मक फायदा आपल्याला मिळवायचा आहे आणि स्पर्धात्मक फायदा मिळवण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल. खरेदीदाराच्या दृष्टिकोनातून मूल्य निर्माण केलं पाहिजे. वस्तूमध्ये या ठिकाणी उपयोगिता निर्माण केली पाहिजे असं म्हणा. वस्तूमध्ये गुणवत्ता निर्माण केली पाहिजे. म्हणजे ग्राहकाच्या दृष्टिकोनातून त्या वस्तूला या ठिकाणी मूल्य प्राप्त होईल. आणि ग्राहक जे मूल्य द्यायला तयार आहेत ना त्यापेक्षा कमी खर्चात तुम्ही ती निर्माण केली पाहिजे. तरच या ठिकाणी संस्थेला किंवा कंपनीला फायदा मिळू शकतो. ही मूल्य साखळी विचारात घेणं गरजेचं असतं. आता ही मूल्य साखळी जी आहे ह्या साखळीमध्ये अनेक कार्य समावलेली आहेत. ती कार्य कोणकोणती आहेत बघा. मूल्य साखळीच्या अनुषंगानं या ठिकाणी विविध कार्य करावी लागतात. एक म्हणजे व्यवसाय संस्थेच्या पायाभूत सुविधा. व्यवसाय संस्थेच्या पायाभूत सुविधा याचा अर्थ जमिनी, इमारत, यंत्रसामुग्री असं नाही बरं का. इथं पुढे दिलेलं आहे बघा. पायाभूत सुविधामध्ये काय काय समावेश होतो.
विषय व्यवस्थापन, अर्थपुरवठा, कायदेविषयक कामे इत्यादी. विषय व्यवस्थापन म्हणजे काय, तर उद्योग संस्थेचं एकूण व्यवस्थापन, विक्रीची धोरणे असतील, खरेदीची धोरणे असतील, कच्चा माल व्यवस्थापन असेल, याला विषय व्यवस्थापन असं म्हणलेलं आहे ते पोर्टर. अर्थपुरवठा, कशा पद्धतीने या ठिकाणी अर्थपुरवठा होतोय आणि तो योग्य पद्धतीने या ठिकाणी प्रत्येक विभागाला उपलब्ध होतोय का, याला आपण अर्थपुरवठा असं म्हणणार आहोत. आणि कायदेविषयक कामे, कायदेविषयक ज्या बाबी आहेत ना, त्या अनेक बाबी या ठिकाणी कशा पद्धतीनं तुम्ही या ठिकाणी सॉल्व्ह करताय, यावरती या ठिकाणी व्यवसाय संस्थेच्या पायाभूत सुविधांची कार्यक्षमता अवलंबून असते. आणि व्यावसायिक पायाभूत सुविधांची कार्यक्षमता चांगली असेल तर कमी खर्चात उत्पादन होईल, आणि कमी खर्चात उत्पादन होणार म्हणजेच तुम्हाला या ठिकाणी त्या खर्चापेक्षा मूल्य जास्त मिळेल आणि तुम्ही फायदा. मानवी संसाधन व्यवस्थापन कशा पद्धतीचं आहे, यावरती या ठिकाणी मूल्य अवलंबून असतं, मूल्य साखळी अवलंबून असतं. कर्मचाऱ्यांची भरती कशी दिली जाते, निवड कशी दिली जाते, नेमणूक कशा पद्धतीने केली जाते, प्रशिक्षण किती दिलं जातं, पगार किती दिला जातो, त्यानंतर कल्याणकारी सुविधा कोणत्या आहेत, याचा समावेश आपल्याला मानवी संसाधन व्यवस्थापनामध्ये करावा. ही कार्य जर तुमची अत्युच्च असतील किंवा चांगली असतील तर साहजिकच गुणवत्ता प्राप्त होईल आणि या ठिकाणी तुम्हाला मूल्य प्राप्त करण्यासाठी मदत होईल. त्यानंतर तिसरा महत्वाचा या ठिकाणी मूल्य साखळीमधील घटक आहे तंत्रज्ञान विकास, उत्पादन व उत्पादन प्रक्रिया सुधारणे. तर तुम्ही तंत्रज्ञान किती प्रमाणात वापरलेलं आहे, स्पर्धकाच्या तुलनेत किती या ठिकाणी अद्ययावत आहे, यावरती या ठिकाणी वस्तूचं उत्पादन खर्च अवलंबून असतो. आणि उत्पादन खर्च कमी म्हणजेच ग्राहकाकडून मिळणारं मूल्य जर जास्त असेल ना तर तुम्हाला स्पर्धात्मक फायदा मिळतो. त्यानंतर वस्तू किंवा सेवा प्राप्त करणे, साधनांची खरेदी. आपल्याला अनेक साधनं खरेदी करावी लागतात. आता ह्या खरेदीमध्ये चिकाटी असणं गरजेचं असतं. मशिनरी खरेदी करावी लागेल, कच्चा माल खरेदी करावा लागेल, सहाय्यक वस्तू किंवा पूरक वस्तू खरेदी कराव्या लागतील, वेगवेगळे अवजारे खरेदी करावे लागतील. यांची खरेदी किती कार्यक्षम आहे यावरती देखील या ठिकाणी मूल्य साखळी अवलंबून असते. त्यानंतर आगमन सहाय्यभूत सेवा, यालाच म्हणलेलं आहे मालाचे अंतर्गत वाहतूक किंवा माणसात वन माल साठा नियंत्रण असं म्हणायचं आहे, तिथं चुकून झालेलं आहे बघा तिथं. तर आगमन सहाय्यभूत सेवा किती प्रमाणात या ठिकाणी कार्यक्षम तुमची व्यवस्था आहे यावरती या ठिकाणी मूल्य अवलंबून आहे. कारण अंतर्गत वाहतूक व्यवस्था आणि संग्रहण व्यवस्थापन जर चांगल्या दर्जाचं असेल तर मालाची नासधूस जास्त होणार नाही, अपव्यय टाळला जाईल. आणि अपव्यय टाळणं म्हणजेच या ठिकाणी उत्पादन खर्चात किंवा एकूण खर्चात बचत करणं आणि त्या अनुषंगानं मूल्य प्राप्त करणं. त्यानंतर उत्पादन प्रक्रिया कशा पद्धतीच्या आहेत यावरती या ठिकाणी मूल्य निर्मिती अवलंबून असते. समजा जर उत्पादन प्रक्रियेमध्ये अधिक वेळ लागत असेल किंवा अधिक कर्मचारी कार्यरत असतील तर तुम्हाला खर्च जास्त येईल. म्हणून उत्पादन प्रक्रिया अद्ययावत किंवा या ठिकाणी अनुषंगिक कार्ये एकाच पद्धतीनं पूर्ण होण्याच्या दृष्टिकोनातून असलं पाहिजे. त्यानंतर निर्गमन सहाय्यभूत सेवा, पक्क्या मालाची साठवणूक व वाहतूक उतरण इत्यादी असं म्हणलेलं आहे की आपण जो या ठिकाणी पक्का माल निर्माण केलेला आहे तो पक्का माल ग्राहकाच्या हातात पडेपर्यंत कशा पद्धतीनं त्याची वाहतूक व्यवस्था होते यावरती देखील तुमचं मूल्य या ठिकाणी ठरत असतं. कारण पक्क्या मालाची निर्मिती उद्योग संस्थेत झाल्यानंतर, कारखान्यात झाल्यानंतर या ठिकाणी तो तशाच पद्धतीनं ग्राहकाच्या हातात पडला पाहिजे, त्यामध्ये गुणवत्ता कमी होता कामा नये. आणि पक्का माल या ठिकाणी निर्माण केला म्हणजे लगेच मागणी असते असं नाही. आणि म्हणून आपणाला मागणी येईपर्यंत तो चांगल्या दर्जाच्या गोडाऊन मध्ये त्याची साठवण करावी लागेल आणि योग्य वाहतूक या ठिकाणी करणं आणि वितरण साखळीच्या माध्यमातून ग्राहकापर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे. ही निर्गमन व्यवस्था किती कार्यक्षम आहे यावरती या ठिकाणी तुमचं मूल्य अवलंबून असतं. विपणन व विक्री, विपणन कसं चाललेलं आहे, विपणनामध्ये अनेक कार्य येतात बघा.
ही कार्ये कोणत्या पद्धतीने या ठिकाणी केली जात आहेत आणि त्यामध्ये किती खर्च येत आहे यावरती मूल्य निर्मिती अवलंबून असते किंवा उत्पादनाचा आणि वितरणाचा खर्च अवलंबून असतो. यामध्ये जाहिरात, विक्री वृद्धी, वाटप साखळी, किंमत निश्चिती इत्यादी बाबीचा त्यांनी समावेश केलेला आहे. ही विपणनाची अनेक कार्य आहेत. ही अनेक कार्य जर कमीत कमी खर्चात होत असतील ना तर साहजिकच या ठिकाणी मूल्य निर्मिती कमी खर्चात होईल आणि मिळणारे मूल्य जास्त येईल आणि त्यामुळे तुम्ही फायद्यात राहा. त्यानंतर सेवा, तुम्ही कोणकोणत्या सेवा देताय यावरती या ठिकाणी तुमच्या वस्तूचं मूल्य अवलंबून असते. दुरुस्ती सेवा असेल किंवा सुट्टे भाग पुरवणे असेल किंवा उत्पादनाचे अधिष्ठातापन इत्यादी. अधिष्ठातापन याचा अर्थ असा आहे की चांगल्या दर्जाचं या ठिकाणी उत्पादन पुरवठा करणे किंवा त्या दर्जाचा माल कोणत्याही स्पर्धकाकडे उपलब्ध नसणे अधिष्ठातापन. एक जेन्युन वस्तू किंवा सेवा याला अधिष्ठातापन असं म्हणलं जातं. त्यानंतर तिसरा या ठिकाणी 10वा महत्वाचा पॉइंट आहे माया. माया म्हणजे कंसात फरक किंवा मार्जिन असं मी लिहिलेलं आहे बघा. पुस्तकात बहुतेक तो कुठं शब्द नाही, तो मी अर्थ काढून लिहिलेला आहे की एकूण मूल्य वजा मूल्य निर्मितीचा सर्व खर्च असं म्हणा, याचा खर्च म्हणजे फरक किंवा माया होय. यालाच आपण मार्जिन असे म्हणतो. बघा, एकूण मूल्य म्हणजे आपण केलेली विक्रीतून आलेली किंमत आणि निर्मितीचा खर्च म्हणजे आपला एकूण खर्च. एकूण मूल्यामधून आपला एकूण खर्च वजा केला ना की जी रक्कम राहते ना त्याला म्हणायचं माया किंवा त्याला म्हणायचं मार्जिन किंवा त्याला म्हणायचं फरक. लक्षात घ्या की आपण 50 वस्तू तयार करण्यासाठी या ठिकाणी 5,000 रुपये खर्च आलेला असेल तर ते मूल्य निर्मितीचा खर्च असं म्हणायचं त्याला. आणि 50 वस्तू विकून तुम्हाला 6,000 रुपये मिळत असतील ना तर आपण या ठिकाणी मिळणारं त्याला मूल्य असं म्हणतो. ग्राहकाकडून मिळणारं मूल्य. या मिळणाऱ्या मूल्यामधून मूल्य निर्मितीचा खर्च वजा केला ना तर या ठिकाणी आपणाला हे जे नफा आहे तो नफा मिळू शकतो किंवा या ठिकाणी ते आपण मार्जिन असं आपण त्याला म्हणणार आहोत. तर एक लक्षात घेण्यासारखी बाब आहे, ही उद्योगाची संरचना तुम्हाला त्यानंतर अगोदर सांगितली आणि तेच महत्वाचं होतं अगोदर सांगणं. तर स्पर्धात्मक फायदा जो आहे तो स्पर्धात्मक फायदा मिळवण्यासाठी पहिली महत्वाची गोष्ट तुमच्या लक्षात आली पाहिजे, मूल्य साखळी. मूल्य साखळी म्हणजे काय तर ही एक व्हॅल्यू चेन आहे. मूल्य ग्राहकाकडून जे असलेलं जे मूल्य आहे हे ग्राहकाकडून मिळणारं मूल्य आणि आलेला उत्पादन खर्च याचा या ठिकाणी गुणाकार केला तर याचं या ठिकाणी वजाबाकी केली तर तुम्हाला या ठिकाणी एकूण मूल्य मिळतं. तर आपण वस्तू किंवा सेवेचं कमीत कमी मूल्यात निर्माण करणं गरजेचं आहे आणि ग्राहकाकडून जास्तीत जास्त मूल्य प्राप्त करून घेणं गरजेचं आहे. हे जर असं होत असेल ना तर तुम्हाला स्पर्धात्मक फायदा मिळवणं शक्य होतं. आणि यासाठी काय करावं लागेल, ह्या वेगवेगळ्या 10 घटकांच्याकडे लक्ष द्यावं लागेल. हे मी मूल्य साखळीतले जे महत्वाचे घटक आहेत ना हे महत्वाचे घटक सांगितले. हे 10 घटक जर तुम्ही या ठिकाणी मॅनेज केले ना तर तुमचं मूल्य निर्मितीसाठीचा खर्च कमी राहील आणि मिळणारं मूल्य जास्त येईल आणि तुम्हाला मग या ठिकाणी एकूण स्पर्धात्मक फायदा उपलब्ध. थांबूया, पुढील तासाला बघू. धन्यवाद. थोडं या ठिकाणी बघून ठेवा त्याची संबंध.